आई आली होती पूजाला भेटायला। आज पूजाचं आहे ना थोडं थोडं पोट आहे ना दुखतंय। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आणि ही दिवाळी तुम्हा सर्वांना भरभराटीची सुख समृद्धीची जाओ। चला बाहेर आहे ना काम चालू आहे समोर, त्याचा ठोकायचा आवाज येतोय। तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करू। सकाळी सकाळी गेली 2 दिवस काही व्हिडिओ टाकले नाही कारण खूप लोड होता आमच्यावर। हे बघा तुम्हाला दाखवते, हे सर्व पूर्ण बॉक्स इथे पॅकिंग करून ठेवलेले। घरामध्ये ना जागाच राहिली नाहीये, अशा प्रकारे हे सर्व काही भरलेलं आहे। गेली 2-3 दिवस झाले आम्ही या कामामध्ये खूप बिझी आहे कारण समोरचे कस्टमर आम्हाला थोडेसे त्रास देत आहे कारण आमची ऑर्डर त्यांना जात नाही आहे किंवा मग उशिरा जाते, त्यामुळे खूप आम्हाला मेसेज येत आहे त्याबद्दल। म्हणून मग आम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायला मला वेळ मिळाला नाही कारण मी सर्व काही कामात बिझी होते फराळाच्या सर्व काही पदार्थांमध्ये, त्यामुळे मग माझे व्हिडिओ येत नव्हते। आणि खूप साऱ्या ताईंनी मला मिस केलं असेल। दिवाळीची साफसफाई वगैरे तर मला अजून करायची आहे। मी आता झोपेतून उठली, आत्ताच उठली, अजून दिवाणच्या खाली पण नाही गेली। म्हटलं चला सर्वांना सांगू कारण सर्वजण व्हिडिओची रोज वाट बघतात, तर मला खरंच नाही जमलं। मला वाटत होतं की मी थोडा का होईना छोटासा व्हिडिओ टाकेल, पण नाही जमलं मला, तर त्याबद्दल सर्वांना माफी मागते सर्वांची। तर चला आता मी ना आत्ताच उठली आहे, अजून आंघोळ करायची, ब्रश वगैरे करते। आवाज थोडासा सकाळी सकाळी ना वेगळाच येतो, थोडासा जाड आवाज येतोय माझा, तर थोडीशी फ्रेश होते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते। तर बघा आजचा ही व्हिडिओ स्किप न करता। चला आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, घरातली साफसफाई थोडीफार आवरली मी। आणि पूजासाठी ना उपमा बनवायचा आहे, तिला आहे ना भूक लागली आहे। नाश्ता बनवते मस्त गरम रव्याचा उपमा। तर इथे कढई ठेवलेली आहे, गरम पाणी बाजूला शेगडीवर तापत ठेवलेले आहे। कांदा वगैरे कापून घेते आणि हे सम्राटचा रवा, जाड रवा उपम्याचा। गेली 4-5 दिवस झाले आम्ही ना फराळाच्या ऑर्डर्स कंप्लीट करीत होतो, त्याचा खूप जास्त आम्हाला लोड आलेला होता, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला तर जमतच नव्हतं आणि पोस्ट टाकायलाही जमत नव्हतं। खूप साऱ्या ताईंना असं वाटलं असेल की माझे व्हिडिओ काय येत नाही, पूजाची डिलिव्हरी झाली की काय, तर असं काही नव्हतं। खरं तर दिवाळीचं फराळ करायला सुरुवात आम्ही उशिरा केली आणि आम्हालाच माहिती नव्हतं की आम्हाला इतक्या ऑर्डर्स येतील। तर ज्या पण ताई माझ्याकडे येत होत्या ना मदतीला माझ्या, तर आम्ही 8-10 दिवस केलं फराळ, पण नंतर मग त्यांना पण दिवाळीची साफसफाई करायची होती, म्हणून त्यांनी मग सुट्टी घेतली आणि मग माझ्यावरती लोड आला। तर मी अजून 4-5 ताईंना बोलवलं दुसऱ्या, तर त्यांना बोलावून मग मी ज्या पण ताईंचे पैसे घेतलेले होते, ज्या पण ऑर्डर्स मी घेतलेल्या होत्या, त्यांच्या सर्व काही ऑर्डर्स आम्ही कंप्लीट केल्या आणि नवीन ऑर्डर घेणं आम्ही बंद केलं कारण ऑर्डर घेऊन माल करून सुद्धा तो दिवाळीनंतर तुमच्यापर्यंत पोहोचला असता। आता तुम्ही सर्वजण माझी यूट्यूब फॅमिली मला समजू शकता, माझा प्रॉब्लेम काय आहे हे ते पण तुम्हाला व्हिडिओद्वारे कळतंय। पण इंस्टाग्रामवर किंवा मग फेसबुकवरती मी ज्या रील टाकलेल्या आहेत त्यावरती जी आपली फॅमिली आहे तर त्यांना काही माहिती नाही कारण ते काही यूट्यूबचे व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे मग त्यांचा थोडासा मानसिक त्रास झालेला होता आम्हाला की आमचे पैसे घेतले तर ऑर्डर पूर्ण करा आणि आम्हाला लवकरात लवकर त्या द्या। म्हणून मग मी त्याच कामामध्ये खूप जास्त बिझी झाली। आणि आता माझ्या पुढे सर्वात जास्त महत्त्वाचा विषय म्हणजे पूजाची डिलिव्हरी, तर मला तिकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही ऑर्डर्स घेणं मग आता बंद केलं आहे। सकाळी सकाळी मस्त गरम उपमा हातात आलाय, या सगळ्यांनी मस्त उपमा खायला आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ चालू केला, चांगला झाला का? चला या मस्त गरम उपमा खायला। मी तर खाते आता थोडा। बांगड्या घालायच्या अजून मी काढून ठेवल्या होत्या।
आता आम्ही ऑर्डर घेणार नाही, पण दिवाळीनंतर आपण ऑर्डर घेणार आहोत, कारण ज्या पण ताई माझ्या मदतीला येतात त्या आल्यानंतर पुन्हा आपले जे हिवाळ्याचे डिंक लाडू, मेथी लाडू आणि जर कोणाला पाहिजे असेल दिवाळीचा फराळ तर तोही मिळेल, पण सध्या 8-10 दिवस नाही. आता मला एक प्रमोशन आलेलं होतं बिकोचं किचन टॉवेल, तर हे टॉवेल आहे ना खूप छान आहे, मला खूप आवडले. तर ती ॲड करण्यासाठी मी चहा थोडा उतू घातला, नाहीतर चहा काही उतू गेला नव्हता, तर ते दाखवण्यासाठी केलं होतं. म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू. खूप स्वच्छ हा नॅपकिन निघाला. यामध्ये टोटल 20 शीट असतात, तर मला हा रोल घ्यायचाच होता. तो आला मला, तर मी किचन वगैरे क्लीन केला. आई आलेली होती पूजाला बघायला, तर तिने आल्यानंतर मला मेथीची भाजीची जोडी पण निवडून दिली. आई आल्यानंतर काही पण काम असलं ना ती लगेच करू लागते, तर आई ती आईच असते शेवटी. मला आहे ना स्वयंपाक करायचा होता. आता कढईमध्ये इथे मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले भाजीसाठी. सकाळचा स्वयंपाक करते, मस्त मेथीची भाजी. आई आली होती पूजाला भेटायला. आज पूजाचं आहे ना थोडं पोट आहे ना दुखतंय, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आता तुम्ही समजू शकता. तर म्हटलं चला आता पटापट स्वयंपाक करून घेऊ. मेथीची भाजी बनवते, सुकी पण बनवते थोडीशी, आणि थोडीशी पातळ रशीवाली पण बनवते. आई पण थांबणार आहे जेवायला. तर 2 मेथीच्या भाजीच्या जुड्या आणल्या मिस्टरांनी, पण खूप महाग आहे. 80 रुपयाला एक मेथीची जुडी आमच्याकडे. तुमच्याकडे काय रेट आहे सांगा नक्की कमेंट मध्ये. तर मी आता आहे ना सुकीवाली करते. राहुलला आहे ना सुकी मेथीची भाजी आवडते. तर शेंगदाणे थोडे भाजून घेतले, मिरची लसूण कापून घेतला. बऱ्याच वेळेस कमेंट्स येतात की ताई भाजीची रेसिपी दाखवा, तर दोन्ही रेसिपी दाखवते आज मी तुम्हाला. तेल टाकले थोडस, जिरे, हिरवी मिरची, लसूण मी कापून घेतलाय. एक जोडी सुकी भाजी बनवते. थोडासा हिंग, आता इथे मी ना सुकी मेथीची भाजी बनवते. तर तेलामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरं, हिंग टाकला फोडणीला, आणि मेथीची भाजी स्वच्छ 2-3 पाण्याने धुतली मी आणि निथळत ठेवली. त्यामध्ये पाणी नाही जाऊ द्यायचं, नाहीतर खूप पाणी होतं भाजीमध्ये. आणि मीठ टाकलं. तर चमचे सर्व काही घासायला होते, मी हातानेच टाकते, चमचेच सापडत नव्हते. सध्या ह्या दिवाळीच्या फराळाच्या कामामध्ये इतकी बिझी ना की भांडीसुद्धा कुठे ठेवलेली ती पण लवकर सापडत नाही. तर अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट टाकून आता भाजीला शिजू द्यायचं. आणि तोपर्यंत म्हटलं चला बाजरीची भाकरी बनवूया. तर बाजरीच्या भाकरी मेथीच्या भाजीसोबत सर्वांनाच आवडतात आमच्याकडे, आणि हिवाळ्यामध्ये मला भाकरी आवडते. तर मस्त मोठ्या अशा 4-5 भाकरी केल्या मी. आई पण इथेच थांबली होती जेवायला. आणि हे बघा अशा प्रकारे ही मेथीची भाजी झालेली आहे. 2 प्रकारच्या भाज्या का केल्या तुम्हालाही प्रश्न पडला असेल. राहुलला आहे ना पातळ मेथीची भाजी आवडत नाही, आणि आई बोलली की तुझ्या हातची पातळ मेथीची भाजी मला खूप आवडते. म्हणून मग मी आमच्या तिघींसाठी, म्हणजे पूजाला, मला, आईला आवडते ना, तर आम्हाला पातळ मेथीची भाजी बनवली. राहुलला आहे ना सुकी आवडते म्हणून त्याला सुकी मेथीची भाजी बनवली. म्हणून अशा 2 प्रकारच्या बनवल्या भाजी. आणि तुम्हालाही म्हटलं चला रेसिपी शेअर करू. आता बाजरीची भाकरी पण गॅसवरती थोडीशी मस्त भाजून घेते. तर अशा प्रकारे गॅसवरती भाकरी भाजली ना तर काही एवढं प्रॉब्लेम नसतो. बरेच जण म्हणतात की गॅसवरती डायरेक्ट काही भाजू नये, पण खूप जास्त वेळ नाही भाजत. अगदी कमी वेळामध्ये जर एखादा पदार्थ भाजला ना तर काही होत नाही. आता राहुलला भूक लागली होती, त्याला मस्त आता मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी दिली खायला. राहुल पण 2-3 दिवसापासून झोपलेला नाही आहे. रात्रभर तो आहे ना पॅकिंग करत असतो, आणि मग पहाटे 5:30-6ला झोपतो, पुन्हा 10 वाजेला उठतो, पुन्हा सर्वांचे कॉल मेसेज रिप्लाय देणं. आता पॅकिंग करत असताना त्याला रिप्लाय द्यायला पण जमत नाही, आणि बरेच जण मग टॉर्चर करतात, त्यामुळे थोडासा मानसिक त्रास तर होतोच. आता मी पातळ मेथीची भाजी बनवते. तर भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी टाकून आहे ना अशा प्रकारे वाटून घेतले. थोडंसं बारीक वाटलं आहे, आणि आधीची भाजी काढून घेतली. त्याच कढईमध्ये ही दुसरी भाजी बनवते. तर तेलामध्ये लसूण टाकला फोडणीला, अख्खाच टाकला मी, बारीक कापून टाकला तरीही चालेल. थोडेसे जिरे आणि पाव चमचा हिंग टाकायचा. आणि भाजी बनवताना आहे ना उलटणीची किंवा झाऱ्याची दांडी असते ना तिनेच भाजी हलवायची, म्हणजे भाजी कडू होत नाही आणि व्यवस्थित ती हलवली जाते. आता मेथीची भाजी टाकल्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजीला थोडंसं दांडीने हलवून द्यायचं. त्यानंतर मग यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं.
वाटण टाकल्यानंतर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकलं थोडंसं अजून. आणि ही भाजी पातळ आहे ना, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. आम्ही तर भाकरी चुरून भाजीसोबत खाल्ली आईने आणि मी. आम्हाला दोघींना पण तशीच आवडते, तर करून बघा नक्की. चला आता दोन्ही भाजीच्या रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहे. आणि त्यानंतर दुपारची वेळ होती, तर आम्हाला काही चिवडा वगैरे पॅकिंग करायचा होता. मिस्टर बसले होते पॅकिंग करत. आणि पूजाला मी ना जास्वंदीचं फूल आणून दिलं. तिला बोलली की बाप्पांना जास्वंदीचं फूल व्हाय आणि पाया पड. तर तिला जायचं होतं हॉस्पिटलला. तर पुढचं सर्व काही सुखरूप व्हावं हीच इच्छा करते मी बाप्पांजवळ. तर बाप्पा सर्व काही सांभाळून घेतील. तर तिने बाप्पांच्या हातावरती मस्त जास्वंदीचं हे फूल ठेवलं आणि पाया पडली, बाप्पांचे आशीर्वाद घेतले आणि हॉस्पिटलला गेली. आणि इथं आपली मस्त पातळ मेथीची भाजी पण झालेली आहे. खूप जास्त आटवली नाही, नाहीतर मग रसा कमी होतो. अगं ती मामाला सकाळपासून विचारित होती, पूजा दीदीचं बाळ कधी येणार आहे, पूजा दीदीचं बाळ कधी येणार आहे. मी तिला बोलले रात्री येणार आहे. का ग अंशू? अंशू पूजा दीदीला काय होणार आहे सांग ना. मुलगा? अरे वा. मुलगा झाला दाची खूप कॅडबरी भेटल बर का. आणि मुलगी झाली तर 2 फटके दिली बर का. आता काय पाहिजे, 2 फटके. भाऊ पाहिजे का? हा का? आधी तर मुलगीच म्हणायची का ग. आईची आणि पूजाची मस्त मस्करी चालू होती, गप्पा चालू होत्या. आणि मुलगा हो की मुलगी, आपल्याला काही पण हो आनंदच आहे. मुलगा मुलगीमध्ये आपण काही भेदभाव करत नाही, पण असाच मजाक चालू होता अंशूसोबत आईचा. चला स्वयंपाक झालाय माझा. बाजरीच्या भाकरी, मेथीची भाजी आणि आईने घरून काहीतरी डब्यात आणलेलं आहे. तर बघते काय आणलंय. कसली भाजी आहे. चपात्या आणल्या एवढ्या सर्व. दोडक्याची पातळ शेंगदाणे घालून भाजी केलेली आहे, डाळ घालून चण्याची मस्त. आणि ह्या भाकरी झालेल्या आहे. संध्याकाळची वेळ झालेली होती. जवळपास घड्याळामध्ये ना 7 सव्वा 7 वाजले असतील. बाहेर अंधारही पडलेला होता. राहुल आणि राहुलचे काही फ्रेंड आलेले आहे राहुलला मदतीला. तर हे बघा किती पसारा आहे आमच्या हॉलमध्ये. सर्वांची साफसफाई झाली, पण आमची काही दिवाळीची अजून साफसफाई झालेली नाही. दिवाळीची अजून पॅकिंग चालू आहे आमची. आणि आजचा आमचा शेवटचाच दिवस आहे. काय आणलंय तुमच्या? हेझलनेट आईस्क्रीम आहे. हे तेच जे मी इंस्टाग्रामवर बघितलं होतं, मला खूप महिन्यापासून पाहिजे होतं. तिने दुसरा का तिसरा महिना असं नाही, चौथा महिना होता ना, तेव्हापासून मागत होते. बघ बघ थोडे दिवस राहिले म्हणून घे खाऊन. बरं 2 दिवसाच्या आधी आणलं, डिलिव्हरीच्या आधी आले. डिलिव्हरी नंतर खाता नसतं आलं नाही का. काय बघू, पॅकिंग मी पहिल्यांदाच बघते. हे पहिल्यांदाच बघते. कसं उघडतं हे. हा अरे वा. बाळाच्या आईचे खूप लाड चालू आहे हो. जास्तच चालू आहे. या सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम खायला. खाय बाई खाय, घे खाऊन. नंतर 4-5 महिने खायचं नाहीये. मस्त आहे, छान आहे ना. ते बल्ब लावलेला आहे तिथं, त्याचा उजेड आहे ना, चेहरा होतो. घे खाऊन. तुम्हाला नाही आणलं का? का बरं का त्यांना नाही आणलं? सर्दी झाली आहे सकाळची, तर जाम झाले सर्दीने. खूप छान आहे, पण मला खूप आवडलं. आई दिवसभर पूजासोबत होती. संध्याकाळी ती घरी गेली, पण तिने कॉल करून विचारलं पूजाला की सर्व काही ठीक आहे का. तर सर्व काही व्यवस्थित होतं. आम्ही सर्वजण मागच्या एका रूममध्येच बसलेलो आहे. आणि मी ब्लँकेट घेऊन बसलेली आहे. राहुल पण त्याचं काम करतोय, सर्व ताईंना रिप्लाय देतोय, ऑर्डर्स ज्यांच्या ज्यांच्या घेतल्या आहेत ते बघतोय. हे बघा आम्ही मस्त आईस्क्रीम खातोय. ही राजभोग कुल्फी आहे. आणि राहुलची कोणती? चोकोबार. पप्पांचे पण चोकोबार आहे. जावईने आम्हाला सर्वांनाच आईस्क्रीम आणले. आणि पूजा गेली होती हॉस्पिटलला चेकअपसाठी त्यांच्यासोबत. सर्व काही छान आहे, बाळ पण मस्त आहे. तर रात्री थोडंसं दुखत होतं, मला वाटलं होतं होईल आज रात्रीपर्यंत, पण तसं काही नाही. अजून 2-3 दिवस डॉक्टर बोले वाट बघा, तर नंतर मग तुम्हाला सांगेल मी.
चला मस्त कुल्फी खाते. मला थंडी पण वाजते ना. आज मी ना झोपली, आता 9 वाजले असतील ना. मी 1-1.5 तासापूर्वीच झोपली, कारण आज निवांत होते. म्हटलं चला आराम करू. खूप दवदव झाली होती 8-10 दिवसामध्ये. खूप थकली होती मी, खूप दमली होती. अजून पण माझ्या चेहऱ्यावर थकवा दिसतोय. म्हणून मी ना आज फुल मस्त आराम केलाय दिवसभर. या रूम मध्ये बसले, पुढे गेलीच नाही. इथं जरा रिलॅक्स वाटतं ना. हा, इथं जरा रिलॅक्स. आणि बाळाला माहितीये मागच्या 4-5 दिवसापासून आजीवर लई लोड होता आणि लगेच मी आलो तर परत आजीची धावपळ होईल म्हणून आजीवर लोड आला का? आजीवर, मामावर, बाबावर सगळ्यांवरच लोड होता. मामावर जास्त लोड आहे, पण आता लगेच बाळ आलं तर आजीची अजून धावपळ होईल. हॉस्पिटलमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, हे कर ते कर. त्याच्यामुळे 2 दिवसाचा वेळ दिलाय तुला आराम करायला. हा, अजून मला घर आवरायचे. उद्यापासून मी किचन वगैरे आवरायला काढणार आहे. घराची साफसफाई राहिलेली माझी, त्यामुळे म्हटलं जरा बरं आहे 2-4 दिवस भेटले मला तर बरं होईल. नाहीतर पूजा मला धावपळ करायला लावेल. 2 दिवसापूर्वी बाळ पोटामध्येच डोक्याला हात लावून बसलं होतं. कधी यांचं आवरल. सोनोग्राफी मध्ये बाळाने डोक्यालाच हात लावला होता. आता व्यवस्थित आहे. चला घेते खाऊन. रूम मध्ये ना अंधारे, लाईट बंद केलेली आहे आणि आम्ही आता झोपतोय. जेवण वगैरे आमचं सर्वांचं झालं. पूजा आहे ना थोडंसं फिरायला गेली बाहेर तिच्या मिस्टरांसोबत, आणि राहुल पण पुढे थोडंसं काम करतोय पॅकिंगचं. तर आजचा व्हिडिओ म्हटलं इथेच संपवावा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट.